अमरावतीतील अयान व्हिडिओ प्रकरणानं संपूर्ण राज्याला हादरवून सोडलं होतं। या प्रकरणावरून बरंच राजकारणही झालं। आरोपी मुस्लिम असल्यामुळे हिंदुत्ववादी संघटना यात आरोप करण्यात पुढे होत्या। भाजप नेते अनिल बोंडे आणि स्थानिक आमदार यांनी पोलिसांवर कारवाईसाठी दबाव आणला, पण त्यानंतर या प्रकरणात कारवाईला वेग आला। अयानला अटक करण्यात आली। पोलिसांना अयानच्या मोबाईलमध्ये अनेक मुलींचे व्हिडिओ सापडले, तसंच अयानचे इतर साथीदारही पोलिसांनी धरले। हे वातावरण तापलेलं असतानाच आज त्याच परतवाड्यात भाजप आमदार नितेश राणे यांची सभा होते। नितेश राणे हे अनेकदा वादग्रस्त वक्तव्य करण्यासाठी ओळखले जातात। आज परतवाड्यात ते सभा घेत असल्यानं आता ही सभा वादळी होण्याची शक्यता आहे। या सभेत नितेश राणे काय बोलू शकतात, त्याला प्रतिसाद कसा मिळू शकतो, तसंच हे सगळं प्रकरण काय होतं, या सगळ्याचा आढावा घेणारा हा व्हिडिओ पाहूया। नमस्कार, मी मृणाली पिळणकर। अमरावती जिल्ह्यातील परतवाडा शहर सध्या एका अत्यंत संवेदनशील आणि संतापजनक घटनेमुळे ढवळून निघाले। एका बाजूला शहरातील तरुणींचं लैंगिक शोषण करून त्यांचे अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याच्या धक्कादायक प्रकरणामुळे जनमानसात तीव्र संताप व्यक्त असतानाच दुसरीकडे राजकीय वातावरण सुद्धा तापले। या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांची आज सायंकाळी 6 वाजता परतवाडा येथील ऐतिहासिक जयस्तंभ चौकात भव्य सभा होणार आहे। सुरुवातीला कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण देत पोलिसांनी या सभेला परवानगी नाकारली होती, मात्र नाट्यमय घडामोडीनंतर अखेर पोलिसांनी या सभेला हिरवा कंदील दाखवलाय। गेल्या काही दिवसांपासून परतवाडा आणि परिसरात काही नराधमांनी अनेक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचं लैंगिक शोषण केल्याचं आणि त्यांचे अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याचं प्रकरण समोर आलं। या घटनेनं केवळ अमरावती जिल्हाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय। या प्रकरणातील आरोपींवर कडक कारवाई व्हावी आणि पीडित मुलींना न्याय मिळावा अशी मागणी स्थानिक नागरिक आणि विविध संघटनांकडून केली जाते। या प्रकरणाला लव्ह जिहादचा रंग असल्याचा आरोप करत हिंदू संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला। शहरातील परिस्थिती अत्यंत नाजूक आणि 2 समुदायांमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे अमरावती ग्रामीण पोलिसांनी सुरुवातीला नितेश राणे यांच्या सभेला परवानगी देण्यास नकार दिला होता। नितेश राणे यांच्या प्रक्षोभक भाषणांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशी भीती पोलीस प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली होती। काल दिवसभर या परवानगीवरून मोठा पेच निर्माण झाला होता, मात्र राणे समर्थक आणि स्थानिक आयोजक आपल्या भूमिकेवर ठाम होते। अखेर काही अटी आणि शर्तींच्या आधारावर पोलिसांनी आज सायंकाळी 6 वाजता सभेसाठी परवानगी दिली। परवानगी मिळताच परतवाडा येथील जयस्तंभ चौकात सभेच्या तयारीला वेग आलाय। या सभेला भव्य स्वरूप देण्याचा प्रयत्न आयोजकांकडून केला जातोय। मोठ्या प्रमाणात जनसमुदाय जमण्याची शक्यता आहे। नितेश राणे या सभेमध्ये पीडित तरुणींच्या बाजूने काय भूमिका घेतात आणि प्रशासनावर कशा प्रकारे दबाव निर्माण करतात याकडे सर्वांचं लक्ष लागेल। राणे यांच्या भाषणातून या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला जाण्याची शक्यता वर्तवली जाते। सभेच्या पार्श्वभूमीवर अमरावती ग्रामीण पोलिसांनी संपूर्ण परतवाडा आणि अचलपूर शहरात मोठा पोलीस फाटा तैनात केला। राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या, दंगल नियंत्रण पथक आणि स्थानिक पोलिसांचा फौजफाटा सज्ज ठेवण्यात आलाय। सभेच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे आणि ड्रोनद्वारे नजर ठेवली जाणार आहे। नितेश राणे यांच्या सभेमुळे स्थानिक राजकारण सुद्धा चांगलंच तापलंय। लैंगिक शोषणासारख्या गंभीर विषयावर राणे काय बोलणार आणि या प्रकरणातील गुन्हेगारांचे धागेदोरे कोणापर्यंत पोहोचतात याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहे। आमच्या भगिनींवर अत्याचार करणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही अशी आक्रमक भूमिका राणे यांनी आधीच सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडली आहे। त्यामुळे आजच्या सभेतील त्यांच्या शब्दांना विशेष महत्त्व प्राप्त झाले। एकूणच परतवाडा येथील ही सभा केवळ राजकीय नसून ती स्थानिक जनतेच्या भावनांचा उद्रेक मांडण्याचं व्यासपीठ ठरण्याची शक्यता आहे। प्रशासनासाठी मात्र ही सभा शांततेत पार पडणं हे एक मोठं आव्हान असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।